जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये भाजपचे 6 आणि काँग्रेसचे 5 उमेदवारांची नावे यामध्ये आहेत। तर दुसरीकडे राज्यामध्ये काँग्रेस एनसीपी सह काही मित्रपक्ष आघाडीची घोषणा करणार आहेत। तर आघाडी संदर्भात आज मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर महत्त्वाच्या उमेदवारांची यादी देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आली असून भाजप आणि काँग्रेसच्या या उमेदवारांच्या यादीचा विचार केला तर नवीन चेहऱ्यांना यावेळी संधी देण्यात आल्याचं बघायला मिळते। त्याचबरोबर विद्यमान खासदारांना संधी डावलल्याचं देखील काही ठिकाणी बघायला मिळते। तर भाजपची 36 उमेदवारांची यादी जी आहे ती रात्री उशिरा जाहीर झाली असून यामध्ये आंध्र प्रदेश, आसाम, महाराष्ट्र, ओडिशा या राज्यांमधल्या उमेदवारांचा समावेश आहे। यामध्ये भाजपने महाराष्ट्रातील 6 उमेदवारांची नावे जाहीर केली असून पुण्यातून गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर बारामतीतून कांचन राहुल कुल यांना उमेदवारी दिली आहे। तर काँग्रेसने भिवंडीतून सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली आहे। नांदेडमधून प्रताप चिखलीकर, तर जळगावमधून स्मिता उदय बाग, दिंडोरीतून डॉक्टर भारती पवार, सोलापूरमधून जय सिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यानंतर भाजपची 51 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे, ज्यामध्ये 22 आंध्र प्रदेशच्या उमेदवारांचा समावेश असून मेघालयातील एकाची उमेदवारी निश्चित झाली आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पुण्यातून आपण पाहतोय गिरीश बापटांना संधी देण्यात आली आहे, तर कांचन कुल यांना बारामतीमधून उमेदवारी जाहीर झाली असून जळगाव येथून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपची यादी आपण पाहतोय, ज्यामध्ये नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर यांना संधी देण्यात आली असून दिंडोरीतून भारती पवार आता उमेदवार असणार आहे। तर सोलापूर इथून जय सिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर ज्यांचा पत्ता कट झालाय त्यांची नावे आपण बघूयात। यंदा अनिल शिरोळे यांना संधी डावलण्यात आलेली आहे। ते विद्यमान खासदार आहेत पुण्याचे। त्याचबरोबर हरिश्चंद्र चव्हाण हे दिंडोरीचे विद्यमान खासदार, त्यांचा देखील पत्ता कापण्यात आलाय। त्याचबरोबर शरद बनसोडे यांना देखील संधी डावलण्यात आली आहे। ते सोलापूरचे विद्यमान खासदार आहेत। तर एकूणच भाजप आणि काँग्रेसने जाहीर केलेल्या या मतदारांच्या यादी संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट जाणार आहोत। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, एकूणच आपण पाहतोय भाजप आणि काँग्रेसच्या खरं तर मतदारांच्या उमेदवारांच्या यादीचा जर आपण विचार केला तर यावेळी जे उमेदवार या ठिकाणी जे चेहरे आपल्याला दिसत आहेत त्यामध्ये खरं तर नवीन चेहऱ्यांची संख्या जास्त असल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि विद्यमान चेहऱ्यांना कुठेतरी त्यांचा पत्ता कापण्यात आल्याचं बघायला मिळतंय। काय रणनीती याच्या पाठीमागे? स्वाती, जर पाहिलं तर पुणे असेल, दिंडोरी असेल, जळगाव असेल, सोलापूर असेल, अशा लोकसभा मतदारसंघामधून यापूर्वी जे विद्यमान खासदार होते त्यांना यावेळेस उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे। यामागे मुळात गेले काही दिवस वारंवार ही चर्चा सुरू होती भाजपमध्ये की जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्याविषयी सर्व्हेमध्ये फारसे चांगले रिपोर्ट आले नाही आहेत, त्यामुळे कदाचित त्यांचं नाव बदलण्यात आलेलं आहे। एखाद्या खासदाराविषयीची प्रतिमा पक्षास तडीस लागू नये अथवा त्याचा परिणाम फटका बसू नये या हेतूने विद्यमान जे खासदार आहेत त्यांचे रिपोर्ट कार्ड चांगले नसतील तर पूर्ण खासदारकीच्या तिकिटावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये या हेतूने हे उमेदवार बदलण्यात आल्याचं समजतं। आणि आपण जर उमेदवारांची यादी पाहिली तर गिरीश बापट मागील वेळेस सुद्धा 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा खूप इच्छुक होते। त्यांनी गेले 4 ते 5 वर्ष त्या अनुषंगाने रणनीती देखील आखली आहे। विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीमध्ये देखील त्यांनी चांगलं यश संपादन केलेलं आहे। त्यामुळे गिरीश बापट यांचा विचार झालेला आहे। भाजपाचा एक शहरी बहुल चेहरा, शहरी मतदारांमध्ये जाणारा आणि लो प्रोफाईल आणि सर्व संपर्क असणारा असा हा नेता आहे। जरी बापट हे ब्राह्मण असले तरी ब्राह्मणेतरच्या पलीकडे त्यांचे स्वतःचं एक नेटवर्क आहे, त्यामुळे गिरीश बापट यांना संधी दिल्याचं बोललं जातं। दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बारामती वेळून 2014ला महादेव जानकर यांनी रासपकडून निवडणूक लढवली होती। यावेळेस मात्र रासपचेच आमदार, भाजप पुरस्कृत असणारे राहुल कुल यांच्या पत्नी कांचन यांना उमेदवारी दिलेली आहे। बारामतीमध्ये यावेळेस पहिल्यांदा राष्ट्रवादीचं घड्याळ विरुद्ध कमळ असंच निवडणूक असणार आहे, त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दिंडोरीमध्ये हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी भारती पवार यांनी काल प्रवेश केला, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। जळगावला नाना पाटील यांच्याऐवजी तिथे विद्यमान भाजपचे आमदार वाघ आहेत। त्या सर्व भाजपातल्या नेत्यांनी अनुकूल नाव दिल्यानंतर त्यांचं उमेदवारी देण्यात आल्याचं समजतं। या सगळ्या परिस्थिती जर पाहिली तर कुठे ना कुठेतरी भाजपाचे विद्यमान जे खासदार आहेत, सोलापूरचे शरद बनसोडे यांचा तर पत्ता साफ होणार आहे। जवळपास
खूप दिवस झाली चर्चा होती, आज त्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. जे स्वामी आहेत ते लिंगायत समाजामध्ये आणि इतर समाजामध्ये त्यांचं चांगलं वलय आहे. शहरी भागामध्ये सोलापूरमध्ये लिंगायत समाज फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे अक्कलकोट जो भाग येतो या भागामधनं ते वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या भागांमध्ये मोठं मताधिक ते घेतील असं एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांना जर प्रकाश आंबेडकर समोर असतील आणि स्वामी जर उमेदवार असतील आता भाजपच्या असणार आहेत, यामुळे कुठे ना कुठेतरी डोकेदुखी वाढली आहे असं म्हणता येईल. एकूण जर पाहिलं तर कुठे ना कुठेतरी भाजपाचे विद्यमान जे खासदार आहेत त्यांच्याविषयीची नाराजी संपूर्ण पक्षाच्या निवडणुकीमध्ये अडचणीची ठरू नये म्हणून चेहरे स्थानिक बदलले आहेत असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. अगदी सागर, आणि या रणनीतीचा आता त्या पक्षांना नेमका काय फायदा होणार हे आता आपल्याला खरं तर निवडणुकीतच स्पष्ट होईल हे चित्र. सागर, असेच आपल्या सोबत राहा, कारण आघाडी संदर्भात देखील आपल्याकडून तपशीलवार माहिती जाणून घ्यायची आहे. धन्यवाद या माहितीसाठी. खरं तर मात्र अजून देखील तपशीलवार माहिती आपल्याकडून जाणून घेणार आहोत. आपण पाहतोय काँग्रेसने देखील 35 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 5 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसने चंद्रपूरमधून विनायक बांगडे, जालन्यातून विलास अवताडे, तसंच औरंगाबादमधून सुभाष झांबड आणि भिवंडीतून सुरेश टावरे आणि लातूरचा विचार केला तर लातूरमधून मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र या ठिकाणी काही दिग्गज जे नेते आहेत त्यांची नावं अद्याप उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलेली नाही आहेत. त्याबाबत अजूनही संभ्रम आहे. तर राज्यात आज काँग्रेस एनसीपी सह काही मित्रपक्ष आघाडीची घोषणा करणार आहेत. तरी काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांबाबत अजून त्यांच्या उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाहीये. त्याचसोबत ते कोणत्या मतदारसंघातून या ठिकाणी रिंगणात उतरणार आहेत त्याबद्दल देखील अद्याप चित्र स्पष्ट नाहीये. मात्र आज काँग्रेस एनसीपी सह काही मित्रपक्ष जे आहेत ते आघाडीची घोषणा करणार आहेत. पत्रकार परिषद घेऊन ते या संदर्भात माहिती देणार आहेत. आणि एकूणच आघाडीची जी घोषणा होणार आहे संदर्भात सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक तपशीलवार माहिती देत आहेत. सागर, जसं की आपण पाहतोय आघाडीची आज घोषणा होणार आहेत. काही प्रमुख नेत्यांच्या नावावरती अजूनही शिक्कामोर्तब झालेला आहे. किरीट सोमय्या यांचा विचार केला, अशोक चव्हाणांचा आपण विचार केला तर अद्यापही त्यांच्या नावावरती उमेदवार म्हणून खरं तर शिक्का मारण्यात आलेला नाहीये. त्यामुळे एकूणच आज होणाऱ्या या घोषणेसंदर्भात उत्सुकता आहे. स्वाती, जर पाहिलं तर भाजपाच्या लिस्टमध्ये देखील मुंबईतून पूनम महाजन असतील किंवा गोपाळ शेट्टी असतील हे किरीट सोमय्यांच्या तुलनेने तसे ज्युनियर आहेत. त्यांची नावं अधिकृतरित्या आलेली आहेत. पण किरीट सोमय्या यांचं नाव अद्यापही नाही. या नेमकं याची राजकीय वर्तुळात सगळ्यात मोठी चर्चा सुरू आहे की शिवसेनेचा विरोध म्हणून हे झालेला आहे की भाजप हायकमांड किरीट सोमय्यावर अद्यापही नाराज आहे म्हणून किरीट सोमय्यांचं नाव अद्याप का जाहीर झालं नाही. दुसऱ्या बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची आज त्यांच्या मित्रपक्षांबरोबरची बैठक आहे आणि दुपारी 4 वाजता अधिकृत घोषणा या महाआघाडीची केली जाईल असं म्हटलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तत्पूर्वी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी काँग्रेस एनसीपी नेत्यांची बैठक देखील आहे. इतकं जरी होत असलं तरी काँग्रेसच्या लिस्टमध्ये अद्यापही नांदेडमधून अशोक चव्हाण की अमिता चव्हाण याची चर्चा सुरू आहे. अद्यापही याबाबत अधिकृत घोषणा नाही. या राज्याचे प्रमुख आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, तरी देखील त्यांचं नाव जाहीर का केलं गेलं नाही अशी जोरदार चर्चा सुरू आहे. दुसऱ्या बाजूला राजीव सातव जे गुजरातचे इन्चार्ज आहेत काँग्रेस पक्षाचे, दुसरे म्हणजे अत्यंत निकटवर्ती राहुल गांधींचे म्हणून राजू सातव यांची परिचय आहे, तरी देखील राजीव सातव यांची उमेदवारी हिंगोलीतून जाहीर झाली नाही. त्यामुळे राजू सातव निवडणूक लढवणार की नाही याची देखील चर्चा जोरदार सुरू आहे. तिसरं, मुंबईमध्ये मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम हे नेमके कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार, कारण की दिवंगत जे काँग्रेसचे उमेदवार आहेत होते गुरुदास कामत यांच्या मतदारसंघातून उत्तर पश्चिम या मतदारसंघातून गुरुदास कामत यांच्याऐवजी यावेळेस संजय निरुपम आग्रही आहेत, तिथून ते मागतायत. पण काँग्रेसचे अनेक स्थानिक जे मुंबईचे इतर नेते आहेत त्यांची याबाबत नाराजी आहे. तेथील काँग्रेसचे कामत गटांचा देखील निरुपम यांना विरोध आहे. अशा परिस्थितीमध्ये उत्तर मुंबई आणि गुरुदास कामत यांच्या मतदारसंघातून उमेदवारी कुठून संजय निरुपम लढवणार हे देखील स्पष्ट नाही आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे काँग्रेसचे सगळे दिग्गज नेते अशोक चव्हाण, संजय निरुपम, राजीव सातव यांच्याच विषयी उमेदवारीची का जाहीर करण्यात आली नाही, या हायकमांड या नावावरून निवडणूक लढवावी की नाही यावरून संभ्रम अवस्थेत आहे की काय अशी एक चर्चा सुरू रंगलेली आहे. त्याचप्रमाणे भाजपामध्ये देखील हीच परिस्थिती आहे. किरीट सोमय्या मुंबईतला एक मोठा नेता आहे. 2014 मध्ये 2014च्या निवडणुकीच्या आधी सगळ्यात मोठे भ्रष्टाचाराची प्रकरणं ज्यांनी काढली त्या किरीट सोमय्यांवर देखील अद्यापही तिकिटासाठी वाट बघावी लागते. ही नेमकी परिस्थिती कशामुळे आहे याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. आणि आज होणाऱ्या महाआघाडीच्या
घोषणेसंदर्भात अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. आणि आता भाजपचे लोकसभा उमेदवार पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट स्वतः आपल्या सोबत आहेत. त्यांना मिळालेल्या संधी संदर्भात त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. तर भाजपचे लोकसभा उमेदवार ज्यांना यावर्षी संधी देण्यात आलेली आहे, गिरीश बापट स्वतः आपल्या सोबत आहेत. बापट सर, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. बापट सर, एकूणच आपण पाहतोय की संजय काकडे असतील, अनिल शिरोळेंसारखा एक चेहरा जो की खरं तर अमित शहा असतील, त्याचबरोबर नरेंद्र मोदींना हवा असा वाटणारा असा उमेदवार, त्यांना डावलून तुम्हाला संधी मिळाली आहे. या संधीकडे नेमकं कसे पाहता आपण? मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी आणि आमच्या नेतृत्वाला धन्यवाद देतो. आदरणीय नरेंद्रजी मोदी असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, अमितजी शहा, रावसाहेब दानवे आणि पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ही संधी मला दिली. माझ्या आयुष्यातली ही 10वी निवडणूक आहे. एका वॉर्डातला साधा कार्यकर्ता इथपासून ते पालकमंत्र्यापर्यंत मी पोहोचलो आणि हे सर्वस्व भारतीय जनता पार्टीमध्येच होऊ शकतं. मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि माझ्यावर संघाचे आणि भाजपचे संस्कार आहेत. त्यामुळे भविष्य काळामध्ये येणारी सगळी आव्हानं पेलून या समाजाकरता, या देशाकरता आणि विशेषतः आज आपल्याला विकासाच्या दिशेने जी वाटचाल करायची त्याच्याकरता माझं योगदान मी करायचं ठरवलेलं आहे. भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली. मी हा विश्वास व्यक्त करतो की केवळ पुणे शहरच नाही तर पुणे शहर आणि जिल्ह्यामधनं भाजपचे सगळे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे आणि त्या दृष्टीने मी व माझे सगळे कार्यकर्ते कामाला लागलो. बापट सर, खरं तर पालकमंत्री असूनही तुम्हाला या संधीसाठी कुठेतरी संघर्ष करावा लागलेला आहे. संघाने देखील तुमच्या नावाचा आग्रह धरल्याचं बोललं जात आहे. त्या संधीबद्दल तुमच्याकडून खरं तर उत्तर जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. गिरीश बापट स्वतः आपल्या सोबत आहे. त्यांच्याशी या उमेदवारी संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.